वेलकम टू ऑल ऑफ स्टुडंट. चॅप्टर नंबर 5 इनसाइड द ॲटम. प्रकरण क्रमांक 5 अणूचे अंतरंग. ह्या प्रकरणाला आपण सुरुवात केलं तर अणूमध्ये न्यूक्लियस असतं, त्याच्या भोवती प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन त्या भोवती फिरत असतात. आता हे इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज असतात, ऋण प्रभारित असतात. त्याचे डिस्ट्रीब्युशन्स ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे अणूंचं किंवा इलेक्ट्रॉनचे वितरण कसं होत असतं, पसरतात, ते आपण पाहणार आहोत. As per Bohr's atomic model, electron removed in the stable cells. These cells have the definite energy. The cells nearest to the nucleus is called the first cells. आपण आता इलेक्ट्रॉनचे वितरण पाहणार आहोत. मग बोरच्या प्रारूपानुसार इलेक्ट्रॉनच्या स्थायी कवचामध्ये परिभ्रमण करत असतात. तुम्हाला त्या सेलमध्ये दाखवलं की जिथे मोकळी पेस आहे तिथे इलेक्ट्रॉन हे फिरत असतात. ठीक आहे. मग अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळच्या असलेल्या कवचाला पहिले कवच म्हटले जातं. म्हणजे अणूच्या भोवती असे एक कवच असतं आणि त्या भोवती जे काही पहिली, दुसरी, तिसरी असे सेल ठरवले जात असतात. मग त्याला KLM असे नाव दिलं गेलेलं आहे. त्यानुसार ती जवळची जी सेल आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉन हे कमी प्रमाणात असतात किंवा त्याला सेल असे म्हणत असतात. द नेक्स्ट सेल्स इज कॉल्ड ॲज द सेकंड सेल. अ सिम्बॉल ऑफ N इज यूज्ड टू द ordinate number of the cell. The cell are the referred to the by symbol of K, L, M, N corresponding to this ordinal numbers N 1, 2, 3, 4. The maximum number of electron to cell can be the content obtained by the formula 2n square. As magnitude of the increases, the energy of the electron in that the cell increases. आता आपण जे काही पहिलं कवच, दुसरं कवच, त्यानंतर तिसरं कवच असे वाढत जातात. त्याला KLMN या नावाने देखील आपण ओळखत असतो. ठीक आहे. मग त्यावर 1, 2, 3 N 1, 2, 3 असे सेल वाढत जात असतात. मग प्रत्येक कवचात जास्तीत जास्त 2N चा वर्ग 2N चा वर्ग या सूत्राने इलेक्ट्रॉन असू शकतात. मग N चे मूल्य वाढले की तशी कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या देखील वाढायला सुरुवात होत असते. म्हणजे ते आपल्याला दाखवलेलं आहे की केल सेलमध्ये 1 असेल तर 2 गुणिले 1 2चा वर्ग, एकाचा वर्ग देखील केलेला आहे फॉर्म्युला. आणि मॅक्झिमम इलेक्ट्रॉन इज 1. त्यानुसार इथे जर 2 असतील तर 2 × 2 कॅरी होत येतील आणि ते वाढत जात असतात. ठीक आहे. राईट दिस मॅक्झिमम नंबर इलेक्ट्रॉन इन द सेल युजिंग द अबोव द टेबल. K सेल, L सेल, M सेल आणि N सेल. म्हणजे यामध्ये L कवच, M कवच आणि N कवच असे वेगळे इलेक्ट्रॉन्स आपल्याला पाहायला मिळतील. आता हे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट. या इलेक्ट्रॉनचे मूलद्रव्यांचे स्वरूपन कसं असतं, मूलद्रव्यांचे यांचं कॉम्प्रोमाइज कसं होत असतं. तर वी हॅव सी दॅट द 2, 8, 89, 13, 32 द इलेक्ट्रॉन कॅन बी द कंपाऊंड अकोमोडेट इन दिस सेल्स KLMN रिस्पेक्टिव्हली. मग आपण पाहिले की KLMN या कवचामध्ये किंवा सेलमध्ये अनुक्रमे जास्तीत जास्त 2, 8, 18, 32 असे इलेक्ट्रॉन हे सहभागी असतात. ठीक आहे. मग दिस इज द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ दॅट द सेल. द इलेक्ट्रॉन in and the atomic is distributed in the cell according to the maximum capacity. The cell wise distribution of electron in can the atom of an element is called as electron configuration. आता इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन म्हणजे काय की इलेक्ट्रॉनच्या कक्षामध्ये कमाल धारकेपेक्षा म्हणजे कमीपेक्षा अणूतील इलेक्ट्रॉन कवचामध्ये वितरण होते. मग एखाद्या मूलद्रव्याच्या अणूतील जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते कवचांनी ह्या मांडणी म्हणजेच त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपाने होईल. म्हणजेच समजा इथं जर आपल्याला सोडियम दिलेला असेल, समजा इथं दिलेलं आहे, आपण बघूया, तर आपल्याला सोडियम दिलेला असेल. या सोडियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 11 आहे. त्याचं विभाजन कसं होईल 2, 8 आणि 1. म्हणजेच K सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, L सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील आणि M सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल. तसेच क्लोरीनचा पण 17 असेल तर 2, 8 आणि 7 म्हणजे शेवटच्या M कक्षेमध्ये 60 इलेक्ट्रॉन असतील. म्हणजे कक्षानुसार हे इलेक्ट्रॉन वाढत जातात. त्याला इलेक्ट्रो कॉन्फिगरेशन असे म्हणतात. म्हणजे इलेक्ट्रॉनचं विभाजन होऊन एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये ॲटॉमिक नंबरनुसार ते वाढत जात असतात. ठीक आहे. इज द इलेक्ट्रॉन हॅज द डेफिनेट एनर्जी ॲज पर द सेल इन विच इज द प्रेझेंट एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन द सेल फर्स्ट सेल्स K
is lowest energy in electron subconscious sequent goes on the increasing with the ordinal number of in the cell. The electron configuration of an element is such as that the energy of all these electrons together in a maximum possible electron get a place in cell accordance with the maximum capacity of electrons cell in the atoms in increases order in energy. Let us now look at the electron configuration of atom of some element. Table 1 to 3 are filled in the table accordingly you have the filled with the rest of the table. ठीक आहे, यामध्ये दिलेला जो टेबल आहे त्याचं आपण कॉन्फिगरेशन बघणार आहोत की इलेक्ट्रॉनच्या ज्या पहिली सेल असते, इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस आहे त्याच्या भोवती जी पहिली सेल असते इथं 2 इलेक्ट्रॉन असतील, त्याच्यानंतर 8 असतील, 7 असतील किंवा त्याच्यानंतर 18 असतील, असे इलेक्ट्रॉन हे वेगवेगळ्या सेलनुसार वाढत जात असतात आणि जसे जसे ते बाहेर जातात तसे इलेक्ट्रॉन वाढत जातात आणि तसे जसे इलेक्ट्रॉन हे वाढत जातात जेव्हा अणुकेंद्रकापासून बाहेर जातात तेवढा इलेक्ट्रॉन हे वाढत जात असतात. मग इथं आपल्याला काही एलिमेंट दिलेले आहेत. समजा अर्गॉन आहे, आता अर्गॉनचा ॲटॉमिक नंबर काय 18 आहे, तर त्याचं कॉन्फिगरेशन कसं होईल 2 8 8 8 8 16 17 आणि 18 असे 18 एलिमेंट इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी त्या इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनमध्ये भाग घेत असतील. असं विभाजन आपल्याला करायचं आहे. बोरॉन दिलेलं असतं, बोरॉनचं 35 आहे, 35 आहे, तर कसं कॉन्फिगरेशन होईल 2 8 18 7 किती होईल मग 2 8 18 7 हे कॉन्फिगरेशन झालेलं आहे. इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, असं प्रत्येक हायड्रोजनचं एक आहे तर पहिल्या सेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल, हेलियमचे 2 आहे तर 2च इलेक्ट्रॉन असेल, कार्बनचे 6 आहेत म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये फक्त 6 इलेक्ट्रॉन, समजा इथं 2 असतील तर इथं 4 असे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन होईल. ठीक आहे, this electron configuration of the numerical of the contain the number of separated by the common. मग इथं आपण जे दिलेलं आहे की सोडियमचं असेल तर 2 8 1, क्लोरीनचं असेल 17 2 8 7 यानुसार इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉनचं वितरण होताना आपल्याला दिसेल. पहिल्या सेलमध्ये 2 असेल, एल ही दुसरी सेल आहे त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील, एम ही तिसरी सेल आहे त्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल, म्हणजे 2 आणि 8 10 आणि 11 ॲटॉमिक नंबर सोडियमचा 11 असल्यामुळे त्याच्या सेलनुसार इलेक्ट्रॉन विभाजन होताना दिसेल. ठीक आहे, पुढचं आहे व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. यू हॅव सी दॅट द लास्ट चॅप्टर दॅट द व्हॅलन्सी मीन्स द नंबर ऑफ द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय अन ॲटम. वी ऑल्सो सो दॅट जनरली इन व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट्स रिमेन इन कॉन्स्टंट इन द कंपाऊंड. म्हणजे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन म्हणजेच काय की संयुजा म्हणजे एका अणूचे तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या आपण मागील लेक्चरात पाहिली आहे. आपण ही पाहिले आहे की साधारणपणे मूलद्रव्यांची संयुजा त्याचे विविध स्थिरांक त्यामध्ये नेमलेले असतात, ते आपण पाहणार आहोत. आता इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपल्याला दिलेलं आहे. आता हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याचा पहिल्या सेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल, हेलियममध्ये 2 असतात, तर अणूचा अणुकेंद्राकडनंतर पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला मिळतात. कार्बनचा 1 2 सेल आहेत, त्यामध्ये पहिल्या सेलमध्ये 2 आहेत आणि बाहेरच्या सेलमध्ये 1 2 3 आणि 4, म्हणजे पहिल्या सेलमध्ये 2 आणि शेवटच्या सेलमध्ये 4 असे कार्बनचे आहेत. निऑनचे किती आहेत की निऑनचा ॲटॉमिक नंबर आहे 10 आहे, तर त्याच्या पहिल्या सेलमध्ये 2 दुसऱ्या सेलमध्ये 8 आहे. ठीक आहे, आणि असे त्याचे इलेक्ट्रॉनचे विभाजन झालेलं आहे. सोडियमचं किती आहे 11 आहे, तर पहिल्या कक्षेत 2 दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 1 दिलेलं आहे. का पहिल्या कक्षेत 2 दुसऱ्या कक्षेत 1 2 3 4 5 6 7 8 आणि शेवटच्या कक्षेत 1 आणि 1 दिलेलं आहे. असं हे विभाजन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. याला इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन असे म्हणत असतात की पहिल्या सेलमध्ये 2 आहेत तर 2 इलेक्ट्रॉन पहिल्या सेल न्यूक्लियस नंतर पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन येतील, दुसरी कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन येतील आणि शेवटच्या कक्षामध्ये 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे सोडियमचा ॲटॉमिक नंबरनुसार इलेक्ट्रॉनचं विभाजन होताना आपल्याला
या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याला इलेक्ट्रो कॉन्फिगरेशन असे म्हणत असतात. ठीक आहे, इथपर्यंत आपण स्टडी केलेला आहे. पुढे इलेक्ट्रोव्हॅलन्सी पण दिलेलं आहे. इलेक्ट्रोव्हॅलन्सी म्हणजे काय आहे तर the concept of regarding the valency of and the element chemical bond in the compound get the clarified by the electron configuration atom from the chemical bond by using the electron outermost shell. The valency of the atom is determined by the configuration of the outermost cells. Therefore, the outermost cell is called as valency cell, is called the electron at outermost cells is called as the valency of electrons. म्हणजे काय की मूलद्रव्याची जी संयुगा आहे यामध्ये जो काही रासायनिक बदल होतो किंवा संपर्क येतो यामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपात स्पष्ट होतात. मग अणू आपल्या बाह्यतम कक्षेत जे काय शेवटची कक्षा असेल सेल असेल त्यामधील इलेक्ट्रॉन यांचा रासायनिक बंध तयार होतो. मग अणूची संयुजा बाह्यतम म्हणजे बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनचे स्वरूप ठरते. त्यामुळे बाह्यतम कवचात जे काही संयुजा कवच म्हणत असतात शेवटची कक्षा जी असते. ठीक आहे, नंतर 2, 8 आणि ही शेवटची 1 ही जी काही कक्षा असेल ही व्हॅलन्सी सेल असेल. ठीक आहे, त्याला त्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत त्याला व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स असे म्हणत असतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ तुम्हाला दाखवतो की सोडियममध्ये 11 एलिमेंट आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. हे 11 इलेक्ट्रॉनमध्ये शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? एकच इलेक्ट्रॉन आहे. म्हणजेच ही व्हॅलन्सी आहे. काय? व्हॅलन्सी सेल आहेत आणि या व्हॅलन्सी सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे म्हणून व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स असे त्याला आपण म्हणत असतो. म्हणजेच कक्षेच्या शेवटचा किंवा ॲटॉमिक सेल्समधल्या शेवटचा लास्ट एलिमेंटला किंवा इलेक्ट्रॉनला काय म्हणायचं? व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन असे म्हणायचं. मग इथं 8 असू शकतात, 2 असू शकतात, 3 असू शकतात, 1 असू शकतो. यालाच व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन असे म्हणत असतात. ठीक आहे, इथपर्यंत आपला टॉपिक झालेला आहे. पुढचा टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.